आरोग्य सेवा अधिक बळकट करावी म्हणून आज आपण विविध चे सेंटर जसं MRI सेंटर असेल किंवा डायलिसिस सेंटर आणि विविध वैद्यकीय सुविधांचं लोकार्पण केलं. तर जो महानगरपालिकेचा आणि महापौर म्हणून जो महानगरपालिकेने दिलेला अधिकार आहे आणि अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरला गेला नाही आहे. आपल्याला GR मघाशीच पाठवल्यात बहुतेक, ज्याला नसेल भेटला त्याला मी आत्ता देते. GR प्रमाणे ज्या ज्या सदस्यांची पत्रिकेमध्ये नावं असायला हवी त्या सगळ्यांची नावं आहेत. जो गदारोळ झाला की शिवसेनेला डावळलं जात आहे, तर कुठेतरी ते पत्रिकाच खोडून टाकते, ज्याच्यामध्ये सन्माननीय खासदार साहेब शिवसेनेचे आहेत, स्थानिक आमदार श्रीकांत शिंदेजी त्यांचं नाव आहे. म्हणजे सेनेची नावं नाही आहेत असा हा चुकीचा जो आरोप केला जातो. तर त्या GRमध्ये आपण बघाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांचं जर काही कार्यक्रमाचे उद्घाटन असतील तर त्याच्यामध्ये जी नोंद आहे मी तुम्हाला वाचून दाखवते. स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत तसेच निमशासकीय संस्था, मंडळे इत्यादींकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना स्थानिक सन्माननीय विधिमंडळ सदस्य, संसद सदस्यांना आमंत्रित केले जाणे आवश्यक आहे. विधानमंडळ संसद सदस्यांना आमंत्रित करणे आवश्यक असल्याची बाब संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या लेखी स्वरूपात निदर्शनास आणून द्यावी व विधानमंडळ संसद सदस्यांना आमंत्रित करण्याबाबत आग्रही भूमिका घ्यावी. कार्यक्रमाचे समारंभाचे आयोजन करणाऱ्या राज्य शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी, कार्यालयांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय कार्यक्रम समारंभासाठी विधानमंडळ संसद सदस्य यांना निमंत्रित करणे, निमंत्रण पत्रिकेवर त्यांची नावे छापणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांची राज्य शिष्टाचारानुसार व्यवस्था करणे, सन्मानजनक वागणूक देणे इत्यादीबाबत दिलेल्या वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. विधानमंडळ संसद सदस्यांकडून या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांसह विभाग प्रमुखांशी जबाबदार धरण्यात येईल. म्हणजे ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कोणाची नावं पत्रिकेत असावी. आता सन्माननीय आदरणीय आपले आमदार गणेशजी नाईक साहेब हे स्थानिक आमदार, त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत. त्याच्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणे स्वाभाविक आहे आणि इथं कुठेही असा उल्लेख नाही आहे की सन्माननीय पालकमंत्र्यांचं नाव ह्याच्यात आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नाही घेतलेलं आहे. याच्यात शिवसेना किंवा इतर पक्षाला डावलण्याचा प्रश्न येत नाही. तसं असतं तर आपण सन्माननीय खासदार साहेबांचा किंवा सन्माननीय आमदार साहेबांची नावंही या पत्रिकेत घेतली नसती. असं काही नाही आहे. दोन पत्रिका एक प्रशासनाकडून फॉर्मॅट म्हणून आणण्यात आली, त्याच्यात करेक्शन करण्यात आलं आणि हे GR सन्माननीय आयुक्त साहेबांच्याकडून आलेलं होतं. त्याप्रमाणेच आम्ही त्याच्यात करेक्शन करून नावे ॲड केली आणि जी कमी करायची होती ती कमी केली. असं दोन पत्रिका असं नाही आहे. तसं असतं तर मग सन्माननीय सदस्यांना त्यांचं नाव टाकून हे कोणाला खुश करण्यासाठी नाही आहे. महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्या राज्य शासनाची कुठलीही विभाग नाही आहे की राज्य शासनाला खुश करावं म्हणून या संस्थेने काही काम करावं. हे महासभेचा जो अधिकार महापौर म्हणून मला दिलेला आहे सभागृह, आणि त्या अधिकाराप्रमाणे आणि नियमाप्रमाणे केलेली पत्रिका आहे. याच्यात काही वावगं नाही आहे. आता सन्माननीय मंदाताईंनी कुठल्या डायलिसिस सेंटरसाठी निधी दिलेला होता की नाही ह्याचं मला खऱ्या अर्थाने माहिती नाही आहे. मी हे माहिती घेईन आणि आपल्याला सांगेन. आणि असंच काही त्यांच्या आमदार निधीतून होत असेल तर नक्कीच प्रत्येक आमदारांनी जे कार्य केलेलं त्याचा उल्लेख होणं गरजेचंच आहे. कारण लोकांसाठी जी कामं झालेली आहेत, आज नवी मुंबईतली जनता खुश आहे की त्यांच्यासाठी एवढा अत्याधुनिक अशा आणि खर्चिक बाबी ज्या प्रायव्हेटमध्ये बोलल्या जातात त्या गोष्टींचं इथं लोकार्पण झालेलं आहे. आणि एवढ्या सगळ्या सुविधा होत असताना कुठेतरी एखाद्याचा म्हणजे बालिशपणा बोला की विरोधकांचा बालहट्ट बोलू शकता आपण की नावावरून कोणाचंही नाव इथं असलं म्हणून त्यांचं श्रेय येतं अशातला भाग नाही आहे. ह्या वास्तू ज्या झालेल्या आहेत, हे लोकार्पण जे झालेले आहेत ते संपूर्ण नवी मुंबईच्या जनतेसाठी आहेत आणि आपण ही जाणता की हे लोकहिताच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत. इवन आता MRI सेंटर जे आपण महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्याचं जे लोकार्पण केलं,
तर त्यालाही काही चार्जेस लावलेले आहेत. तर आदरणीय नाईक साहेबांनी असं सांगितलं की हे चार्जेस आपल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांकडून चार्जेस न घेता ते शून्य दरात म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट ते MRI करून देण्यात यावं. तर ह्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय असू शकते? ही पत्रिका जी तयार केलेली आहे त्याच्या आधी आयुक्तांकडून जो आराखडा तयार करण्यात आला त्यासोबतच हा GR देण्यात आलेला आहे. ह्या GRमध्ये शासकीय कार्यक्रमांना काय प्रोटोकॉल असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना काय प्रोटोकॉल असतो ते दोन्हीही दिलेलं आहे. कदाचित आयुक्त साहेबांनी ते शासकीय प्रोटोकॉलमध्ये ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे शासकीय काहीही कार्यक्रम असेल तर पालकमंत्र्यांचाही तिथं उल्लेख केलेला आहे की ते पालकमंत्र्यांचा त्या पत्रिकेमध्ये समावेश करावा. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमामध्ये कुठेही असा उल्लेख नाही आहे की पालकमंत्र्यांचा त्याच्यात उल्लेख असायला हवा म्हणून. हा GR आहे 2013 पासूनचा आहे आणि स्थानिक आमदार म्हणून नाईक साहेबांचं नाव नेहमीच पत्रिकेत आलेलं असेल. नाईक साहेब ठाण्याचे पालकमंत्री असताना 3 वर्ष पालकमंत्री म्हणून त्यांचा कुठल्याही पत्रिकेमध्ये उल्लेख नाहीये. पाहिजे तर तुम्ही त्या पत्रिका तपासून पाहू शकता. पालकमंत्री नाही संबंधित कार्यक्रमाच्या साठी असेल ना त्या संबंधित वन खात्याचा कार्यक्रम असेल आलाय कुठल्या मंत्री म्हणून ते त्यांचा उल्लेख असेल. पालकमंत्री म्हणून कुठल्याही पत्रिकेत स्थानिक स्वराज्य संस्थेचा तसा परिपत्रक आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पालकमंत्र्यांचा कुठेही समावेश म्हणजे पत्रिकेमध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की पालकमंत्र्यांचं नाव नाही आहे. आणि गणेशजी नाईक साहेब जेव्हा ठाण्याचे पालकमंत्री होते तेव्हा पालकमंत्री म्हणून त्यांना कुठल्याही म्हणजे त्या कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्ही चेक करून बघू शकता नाही आहे त्याच्यामध्ये. नाही ठीक आहे आपलं म्हणणं. आता इथं इलेक्शनपासूनचं सगळं तुम्हाला माहीत आहे. इथं एकत्र लढलेले नाही आहेत पण तरी तुम्ही सांगता धाकटे भाऊ. पण यामध्ये जर नाही विरोधी पक्ष असो किंवा धाकटा भाऊ आता ह्याच्यात जर डावळण्याचा प्रश्न असता तर मस्के साहेबांचं शिंदे साहेबांचं म्हणजे आमदार खासदारांचं नाव नसतं. विरोधी पक्ष नेत्यांची नावं नसती. आता ह्या पत्रिका विरोधी पक्ष नेत्यांकडे पोचलेल्या होत्या बहुतेक परवाच पोचलेली होती. मग त्यांनी येऊन विचारणं होतं. त्यांनी आधीच येऊन आयुक्तांना विचारणं होतं की का नाव नाही टाकलं. त्यांनी विचारलं असतं. आता त्यांच्या बाबतीत त्यांना हा GR माहीत नाहीये. ह्या GR विषयी त्यांचं अज्ञान आहे हे आम्हाला कसं कळेल जोपर्यंत समोरून. आता मी आपल्याला सांगितलं की असा GR आहे म्हणून आपल्याला माहीत झालं आणि आपण विचारलं का नाव नाही टाकलं म्हणून मी सांगितलं GR. त्यांनी येऊन विचारलं असतं की का आपण सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचं किंवा पालकमंत्र्यांचं नाव टाकलं नाही तर आम्ही त्यांनाही GR दाखवलं असतं आणि त्यांचं अज्ञान दूर केलं असतं. आता ह्या कार्यक्रमाच्या वेळी म्हणजे एवढा सुंदर कार्यक्रम आणि ज्याच्या माध्यमातून म्हणजे कोणाच एका माणसाचा नाही तर संपूर्ण नवी मुंबईचा फायदा होणार आहे अशा कार्यक्रमासाठी अशा पद्धतीने निषेध करणं कुठेतरी मला चुकीचं वाटतं. अभी तक इलेक्शन जो प्रोसेस है वो अभी 17 तारीख को इलेक्शन होगा. 25 तारीख उसके बाद हम लोग उनका भी नाम इसमें शामिल करेंगे. असं असतं तर मग इथं आम्हाला माहीत नाही या गोष्टीच्या विषयी. पण मग जर असं असतं ना तर सन्माननीय आयुक्त आहेत किंवा इतर जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं असतं की हे कोणीतरी दिलेले आहेत. आता आम्हाला एवढं माहीत आहे की हे आपले वनमंत्री आपले आमदार गणेशजी नाईक साहेब यांच्या निधीतून आहेत म्हणून तसा उल्लेख केला गेलेला आहे. हे GR शासनाकडून येतात त्याच्यामुळे त्याच्यावर काही समित्या करायची गरज नाही. ते ऑलरेडी नियम ठरवून आलेले असतात. समित्या कशावर करतात ज्याचे नियम माहीत नाही तर तेवढंच बाकी राहिलं बोलायला गेलं. आता नवी मुंबईमध्ये महायुती कधीच नव्हती हे आपण पण जाणता. नवी मुंबईमध्ये भाजपा आणि सेना दोन्हीही वेगवेगळे लढलेले आहेत आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वात नवी मुंबईने गणेशजी नाईक साहेबांचंच नेतृत्व स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे इथं युतीचा विषय येत नाही. आणि जे काही असेल की म्हणजे ह्याच कार्यक्रमाच्या पत्रिकेचा संबंध दुसऱ्या कार्यक्रमाबरोबर जोडला गेला जो शासकीय होता आणि शासकीय नियमाप्रमाणे त्यांचं नाव यायला हवं होतं. मग हा GR शासनाने पाळलेला नाही आहे त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी काही बोलू शकत नाही.
पण आम्ही जो प्रोटोकॉल पाळलेला आहे तो नियमाप्रमाणे आहे, एवढंच मी सांगू शकते. राजकारण करायचं असेल तर कुठल्याही गोष्टीवरून करू शकतात, त्याच्यासाठी कुठला तरी एखादा निमित्त पाहिजे आणि ह्या गोष्टी लोकांच्या हितासाठी होणारे आहेत. त्याच्यात राजकारण करण्यासारखं काही नाहीये, पण करणारे कशातही करू शकतात. ते अयोग्य आहे, पण ते ज्यांनी दाखवलं त्यांना समजलं पाहिजे. विरोधकांचं काम आहे विरोध करणं, मग ते कुठल्याही गोष्टीवर असू शकतं आणि त्यात ते त्यांचं काम करत राहतात. पण जी चांगली कामं आमच्या माध्यमातून होऊ शकतात नवी मुंबईसाठी, ते करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे. पण आपल्या घरचं लग्न असलं तरीही फॉर्मॅट बनवतो एका पत्रिकेचा, पण जो फॉर्मॅट बनवतो तोच लगेच प्रिंट करून वाटतो असं नाही. त्याच्यात पण करेक्शन असतात, काहींची नावं चुकीची असतात, काही डबल झालेले असतात, काही चुकून राहिलेले असतात. ते मला अधिकार दिलेला आहे महासभेने की तो पूर्णपणे कशा पद्धतीने ठरवायचा आणि महासभेने दिलेला अधिकार मी नियमात बसून वापरलेला आहे. त्याच्यामुळे आयुक्तांकडून काही चुकीचं आलं किंवा माझ्याकडून ते करेक्शन झालं असा प्रश्न येत नाहीये. जे आहे ते आम्ही नियमाप्रमाणे केलेलं आहे. झालं की याच्यामध्ये आता हे मी कसं सांगू शकते. सुरुवातीला या ठिकाणी निमंत्रक कोण आहे? महापालिका आहे, ते पदाधिकारी आहेत निमंत्रक. जे डॉक्टर जयजिता निमंत्रित आहेत ते आयुक्त आहेत. महापालिकेचे कर्मचारी सेवक आहेत ना. प्रशासन महापालिका महापौर आहेत. आम्ही काय झालं का आम्ही आतापर्यंत आम्ही आतापर्यंत याचा भेद प्रॉपर समजून घेतला नाहीये. आलं ना. महापालिकेचे कर्मचारी सेवक आहेत. महापौर हा प्रशासन आहे. ह्याच्यामध्ये ते सपोर्ट आहेत बाबा. त्या ठिकाणी त्यांना आपण मदतीला घेतो, सपोर्ट आहे ते. आलं ना. जसं महापौर मी उपमहापौर असिस्टंट आहे ना. शेवटी काहीतरी मी काय करायचं अगोदर प्लॅन करण्याच्या अगोदर महापौर प्रमुख आहेत ना. महापालिकेचे प्रमुख कोण आहे? प्रमुख महापौर आहे ना. त्यांची चांगली बुद्धी आहे, त्याला काय करायचं आपण. आणि कुठेही 2 पत्रिका नाही, एक कच्ची पत्रिका आपण बनवतो. म्हणजे जी आलेली ती कच्ची होती की अशा पद्धतीने ते मला माझ्या परमिशनसाठी आलेली होती, महापौरांच्या अधिकारात बसतं ते म्हणून ती आलेली होती आणि त्याच्यावर करेक्शन करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आता जी पत्रिका सगळीकडे गेली ती अशी नव्हती, म्हणजे अशा कागदावर नव्हती. जी कच्ची पत्रिका आलेली ती अशा कागदावर होती आणि त्याच्यानंतर बनवलेली पत्रिका जी प्रॉपर बनवली गेली ती नंतर सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं. आता ह्याच्यात कोणी ती पत्रिका लीक केली किंवा काय कोणाचा उद्देश होता ते मला माहीत नाही आहे, पण जे झालेलं आहे ते सगळं नियमाप्रमाणे झालेलं आहे. आणि कुठल्याही आता ते पालकमंत्री आहेत, त्यासोबत उपमुख्यमंत्री आहेत, म्हणजे त्यांचा खूप मोठा मान आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं आम्ही नाव टाकताना आम्हाला मुख्यमंत्र्यांचा पण तो प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल. आणि इथं स्थानिक मंत्री असताना तिथपर्यंत जायचं आणि ह्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलवावे असं नाही आम्हाला वाटत. त्याच्यासाठी आपले स्थानिक हक्काचे मंत्री आहेत म्हणून नाईक साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि त्यातल्या त्यात त्यांच्या निधीतून फक्त डायलिसिस सेंटर झालेले आहेत. बाकी सगळ्या आहेत त्या महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सन्माननीय आमदार मंदाताईंचा थोडा गैरसमज झाला की त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आमदार निधी वापरला गेला, जो की म्हणजे वाशी रुग्णालय जे आहे ते त्यांच्या कार्यक्षेत्रात येतं आणि जे डायलिसिस सेंटर झालं आहे सेक्टर 14चं ते ऐरोली विधानसभा क्षेत्रात येतं. त्याच्यामुळे ही त्यांच्याकडून चुकी झाली असेल, कदाचित नजर चुकीने होऊ शकतं नक्कीच. आता त्या सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांना पत्रिका गेल्यानंतर त्यांनी येऊन आयुक्तांना जाब विचारला असता. मी महापौर नवी मुंबईचे आहे, विरोधी पक्ष किंवा हे त्याच्यात येत नाही, ते मला येऊन विचारू शकत होते की का आमच्या मंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा किंवा पालकमंत्र्यांचा नाव नाही घेतलं. तर त्यांना GR दाखवला असता, त्यांनाही कळलं असतं GR प्रमाणे त्यांचं नावं नाही आपण टाकू शकत. हा घोळ तेव्हाच टळला असता. माझ्या कानावर खरंच काही आलं नव्हतं जेव्हा काल्या फिती घेऊन लोक तिथं उभी राहिली आणि आत्ता न्यूज येतात की का ते राहिलेलं, तेव्हा समजलं. पण एवढ्या सुंदर कार्यक्रमाला आणि लोकांसाठी असलेल्या कार्यक्रमासाठी कोणी काल्या फिती दाखवून विरोध करेल असं म्हणजे स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण जी लोक विरोधात प्रचार करणारी आहेत किंवा विरोधात काम करणारे आहेत ती लोकही या सुविधांचा फायदा घेणार आहेत. असं कुठेही तिथं लिहिलं जाणार नाही की जे विरोधात काम करतात त्यांना इथं सुविधा दिल्या जाणार नाही. हे संपूर्ण नवी मुंबईसाठी आहेत आणि ह्यापेक्षा हेही म्हणजे प्रत्येक वेळी निदर्शनास आलं
की आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये 50% जास्त रुग्ण बाहेरून, नवी मुंबईच्या बाहेरून येतात. मग हे सगळं असताना फक्त विरोधाला विरोध करावा आणि काल्या फिती दाखवा, हे कुठेतरी चुकीचं है. ऐसा कुछ नहीं होने वाला था, क्योंकि जो पहले पत्रिका आई थी वहाँ पे एकनाथ शिंदे जी का नाम एक साइड में वन मंत्री गणेश जी नाईक साहब का नाम था, ऐसे ऊपर नीचे नहीं था. ऐरोलीच्या त्या नाट्यगृहात आग लागल्यानंतर आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून सखोल चौकशी झालेली आहे. त्यांचा रिपोर्ट मला अजून आलेला नाही आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर काही बोलू शकत नाही की आग लावलेली आहे की. आणि एवढ्या मोठ्या वास्तूला उगाच कोणी कशाला आग लावेल, ते लोकांच्यासाठी तयार केलेलं. आणि ह्यासाठी बघायला जाल ना तर विरोधक आणि सत्ताधारी दोघेही म्हणजे आग्रही होते की हे वास्तू लवकरात लवकर तयार व्हावी आणि लोकार्पण व्हावं. जसं विष्णुदास भावे वाशिममध्ये आहे तसं ऐरोलीमध्ये ते नाट्यगृह व्हावं ही म्हणजे संपूर्ण सभागृहाची इच्छा होती. त्याच्यामुळे ह्याला कोणी आग लावली असेल किंवा काय हे म्हणजे मला माहिती घ्यावी लागेल. अभी इसके बारे में मुझे आयुक्त जी से पूछना पड़ेगा कि क्या करने वाले हैं वो, या फिर मतलब ये सब्जेक्ट अगर सभागृह में आएगा तो उस पर डिस्कशन होगा कि क्या करना है. और जो मतलब अगर उससे लोगों का फ़ायदा होने वाला है या नियम से चलने वाला है तो वो नियम से ही होगा.